नमस्कार मंडळी. तर आता खूपच कंटाळा आला कामाचा, खूप गवत उपटिले म्हणून मी चालले आता कोपीवर. म्हटलं जावा, इथं कोपी जवळच आहे, कोपी जवळच आहे आणि खूप भूक पण लागली. तर म्हणलं आता जेवण पण करावं थोडंसं आणि थोडा आराम करावा. म्हटलं कलिंगड पाहायला आलं एकदा, कलिंगड केवढाले झाले केवढाले नाही, तर कलिंगड पण पाहिले. कलिंगड पण मोठाले झाले तर काय काय सेटिंगमध्ये वाढी आत्ताशी आहे, म्हणजे कलिंगड आत्ताशी छोटालेच आहे तर कुठे कुठे मोठाले पण झाले. तर म्हणजे जे पहिलं कलिंगड आहे का ते पण खूप मोठं झाले आणि जे बाकीचे कलिंगड आहेत का ते छोटाले इथं. आता पूर्ण खुरपणी झाली, मस्त सगळं व्यवस्थित पद्धतशीर काम झालं. तर चला, तर मला कलिंगड एकाच जाग्यात 2 लागले. तर बघा, ही कलिंगड एकाच जाग्यात 2 लागले. तर पा किती मस्त वाटायले ते कलिंगड, पा एकाच जाग्यात 2 लागले ते किती सुंदर वाटायले. तर आणि पा आपल्या कलिंगडची साईज कशी आहे, लंबुळी आहे. लंबुळी हिर पा, म्हणजे काय होतं माहिती आहे का, कलिंगड हातात धरायला जमत नाही. पा कलिंगड हातात धरायला जमत नाही, कारण की कलिंगड पुन्हा नंतर वाढत नाही, त्यामुळे हातात धरायला जमत नाही कलिंगड. तर मला खूप कंटाळा आला, म्हणलं एकदा प्लॉट फिरावा. म्हणजे 2-3 दिवस झालं सारखं प्लॉटमध्ये आलेच नव्हते मी कलिंगडच्या, आणि मला रोज पण कलिंगड मला पाहावं वाटते. तर पण कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये म्हणजे या कलिंगडाच्या वेलामध्ये फिरायला जमत नाही, कारण की एकदा जर कलिंगडाच्या वेलावर पाय पडला ना, ते पूर्ण सुकून जाते आणि शेंड्याखाली कलिंगड जे लागलेले असतं का ते पूर्ण मरून जाते. आणि प्लॉट पण एकच नंबर आहे. आता उद्याच्याला फवारणी पण करायची. एका जागे एक अर्ध्या जागा खूप मोठाले पण झाले. एक सरी खुरपायची राहिली होती. बघा किती मोठं गवत झालं आहे तिथं. तर म्हणजे एक खुरपिता एक सरी राहिली होती खुरपायची. तर बघा तिथे मला वाटायला थोडंसं गवत पण उपटावा. तर बघा हे किती गवत झाले, कितीच बखळ गवत झालं. ही पूर्ण सरी खुरपायचीच राहिली होती. तर मी काय करते आता, काय करते, हातानं तण उपट करते. म्हणजे इकडलं खुरपूस तर ही सरी किती गच्च भरली बघा. आता ही पूर्ण खुरपून घ्यायची मला सरी. तिथपर्यंत आहे सरी अर्ध्यामध्ये खुरपीत आणली आणि अर्ध्यामध्ये किती मोठं गवत झाले. मी गवत पण उपटून घेते, म्हणजे काय होते माहिती का, गवतामुळे आळी पडू नये म्हणून. तर बघा कलिंगड पण खूप छोटाले आहे तिथं. म्हणजे काय होईल माहिती का, गवतामुळे कलिंगड जे आपलं कलिंगड पोसायचं नाही, त्यामुळे पूर्णपणे गवत मी उपटून घेते. तर मी आता खुरपं तर माझ्यापाशी नाही, खुरपं आता कोपीला आहे, कोपीलाच ठेवलं मी खुरपं. आता खुरपं पण आणलं नाही, तर मी काय करते, हातानं उपटते. म्हणजे पूर्ण हे जे आहे का गवत, हे पूर्ण हातानं उपटते आणि नंतर पुन्हा कोपीला जाते. नंतर जाते कोपीला आणि जेवण करते. कोपीला जाऊन थोडा आराम पण करते. आता पूर्ण प्लॉट बघितला, पण इथं खूपच गवत झाले. आणि कलिंगडची साईज पहा, कलिंगडची साईज पण किती मोठी आहे, मस्त छोटे कलिंगड पण झाले. तर आणि माहिती आहे का, मधमाशी पण आपल्याला पूर्णपणे म्हणजे प्लॉटमध्ये मधमाशी पण भरपूर आली, खूपच मधमाशी पण आली. तुम्हाला शेंड्याखाली माहिती होते का, मी म्हटलं ना शेंड्यापाशी कलिंगड लागतं. तर बघा शेंड्यापाशी कलिंगड दाखवत तुम्हाला. तर बघा शेंड्यापाशी इतकंसं कलिंगड. तर बघा हे कितकंसं कलिंगड दिसायला शेंड्यापाशी. हे पहा हे छोटंसं मी बूट पण लावलंय, पण कसं आहे हातात धरायला जमत नाही, कारण की वाढत नाही कलिंगड. तर मी आता काय करते, गवत उपटते आणि नंतर कोपीवर जाते आणि काय करते, जेवण करते. कोप आपली जवळच आहे, नंतर कोपीला जाऊन जेवण करते.